मुंबई पोलिसांना त्याचप्रमाणे सगळी CBI चौकशी करणाऱ्या पोलिसांना विनंती आहे की दादा घरातून पडले तो CCTV फुटेज महाराष्ट्राच्या समोर जरी दिला तरी बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना जाऊन आता 1.5 महिना उद्या जवळपास पूर्ण होणार आहे. अद्यापही CID चौकशी काहीच तथ्य आलेलं नाही बाहेर. अद्यापही पोलीस स्टेशनमध्ये कुठेही महाराष्ट्रात तक्रारी दिल्या गेल्या पण FIR झालेला नाही. अद्यापही ब्लॅक बॉक्सचा डेटा हा सार्वजनिक करण्यासंदर्भात मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी दिलेला शब्द पूर्ण झालेला नाही आणि अद्यापही दोन्ही सभागृहामध्ये चर्चासुद्धा झाली नाही. आमचं म्हणणं आहे ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या तरी चालेल, पण अजितदादा VSR व्हेंचरमध्ये प्रवास करताना ज्यावेळेस घरून निघाले ते देवगिरी ते विमानतळ म्हणजे कलिना गेट नंबर 8 आणि तिथून विमानात बसण्यापर्यंतचा CCTV फुटेज तरी द्या, महाराष्ट्राला कळू द्या. कारण अजितदादाच्या या विमान अपघाताची सुपारी घेणारा VK सिंग, सुमित कपूर, त्याच्यानंतर साहिल मदन आणि क्रू पायलट यश हे चौघं आता सध्या अदृश्य आहेत. ते कुठे आहेत हे कोणालाही कळलेलं नाही. मी माझं मन सांगतोय आणि महाराष्ट्र सांगतोय, साहिल मदन आणि यश ह्या दोघांचा जरी पत्ता लागला तर त्याचे धागेदोरे VK सिंगपर्यंत सहज पोहोचतात. फक्त आमची मुंबई पोलिसांना त्याचप्रमाणे सगळी CBI चौकशी करणाऱ्या पोलिसांना विनंती आहे की दादा घरातून पडले तो CCTV फुटेज महाराष्ट्राच्या समोर जरी दिला तरी बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि असं जर होत नसेल तर मग मात्र न्याय आहे की नाही हा प्रश्न उपस्थित राहतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.